नमस्कार मैत्रिणींनो, निन्नो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? बरे आहात का? तुम्ही माझे व्हिडिओ बघत नाही मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत. तुम्ही प्लीज प्लीज माझे व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करत चला, शेअर करत चला आणि सबस्क्राईब पण करत चला. असं नका करू. तर मी आज तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे ना, की ती लिंबूचं उपासाचं लोणचं कसं का बनवायचं ते दाखवणार आहे मी. उपासाचं ह्यासाठी की त्यातमध्ये मी दुसरे काय मसाले नाही टाकणार, म्हणून मी उपासाचं बनवणार आहे, जेणेकरून उपासामध्ये आपण खाऊ शकतो. तर बघा, काही मी अर्धा किलो लिंबू आणलेत. ही अशी पिवळी चांगली ताजी, काल लोहगावचा बाजार होता त्या बाजारातून. तर हे 1 डझन लिंब आहे, ती 12 लिंब बसलेत बघा, हो का. तर हे 12 लिंबाचं लोणचं मी तुम्हाला करून दाखवते. तर हे धुवून कोरडे करून ठेवलेले आहेत लिंब. आता ह्याला आपण कट करूया. तर मी एका लिंबूचे 4 भाग करणार आहे. कारण दोन दोन ह्याचं ना खूप मोठं होतं आहे, किंवा मग असं पण करणार आहे. खूप लिंबूचं लोणचं बनवायचं म्हणजे खूप सोपं आहे, हे जास्त काय अवघड नाही. तर हे बघा, मी हे असे यातले बी पण काढत आहे आणि कोरडं ताट घेतलं, या ताटामध्ये ठेवून देणार आहे. हे बघा, याचे बी काढून काढते. हो का, थोडं पुढं धरावे. नाही, इथंच धर, इथे खाली मध्ये. आहे ना बरोबर. त्याचं बी पण काढून टाकले, हे बघा. आणि भरणी सकाळी मी स्वच्छ धुवून कोरडी करून उन्हामध्ये ठेवली आहे. मला वाटतं लिंब मोठे येते तर त्याच्यात 4च तुकडे करावेत, बरं पडेल. काय फरक पडत नाही मैत्रिणीनं, तुम्हाला हवं तसं तुम्ही हे करा. आता हे लिंब मला असं वाटलं की हे लिंब मोठी आहे ती, तर ह्याची 4 भागच करावेत, म्हणून मी 4 तुकडे करत आहे. का लिंबूच्या फोडी करून घेतल्या. आता आपण मसाला वगैरे तुम्हाला दाखवते. नमक वगैरे, हळद, हिंग लावून आपण ह्याला ठेवणार आहोत 8 दिवस. तर आपण सगळ्यात आधी गॅस पेटवून घेते मैत्रिणींनो. तर 1 डझन लिंबाला नमक चमचा घेते. सव्वा 3 चमचे नमक घेतलेलं आहे. आता आपण हे नमक भाजणार आहोत. त्यातच मी हळद पण टाकणार आहे.
तर 1 चमचा हळद टाकत आहे बघा. मागं सर त्याच्यावर थोडंसं हिंग टाकलेला आहे. आता हे आपण भाजून घेऊया चांगलं. ह्याला गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याला करपवायचं नाही, काय नाही. गरम करून घेतलं म्हणजे मग आपलं लोणचं खराब होत नाही. तर आता हे आपण गरम करून घेतलंय. थोड्या याला गार होऊ द्यायचं आणि मग आपण लिंबाच्या फोडींना आपण चोळून घेणार आहोत. ना ओतून घेते म्हणजे आपल्याला लिंबाच्या फोडीला लगेच लावता येईल. अशा करा किंवा एका लिंबाच्या तुम्ही अशा उभ्या 4 फोडी पण करू शकता. मी 8 फोडी केल्या त्या. तर हे आपण भाजलेलं नमक आणि हळद हे आपण ह्यातमध्ये टाकूया. आता हे आपलं गार होतंय तोपर्यंत आता हे आपलं गार झाले. आपण जरा याला मिक्स करून घेऊया. हे असं दिसतंय हे लिंबूचं लोणचं. असं मिक्स करून ठेवायचं म्हणजे मग याला काही होत नाही. हे खराब होत नाही, बुरशी येत नाही. तर हे आपण ना बिगर तेलाचं बनवणार आहोत. तर ह्यातमध्ये आपण ह्या लोणच्यामध्ये आपण तेल नाही टाकणार आहोत. आणि गोड करणार आहोत. का असं चोळून घ्यायचं मस्तपैकी लिंबाच्या फोडींना म्हणजे आपलं हे खराब होत नाही लोणचं. आहे का नाही? कसं छान दिसतंय बघा. किती भारी दिसतंय. भारी आणि देखणं एकदम एवढं धमक फोडी झाल्या त्या. असं वाटतं मग उचलावी आणि खावी फोड. का आता सगळ्या फोडींना आपल्या नमक आणि हे लागलेलं आहे. तर आता आपण बरणीमध्ये ठेवून वतूया. तोपर्यंत ह्याला बाजूला ठेवते. आणि ही बरणी हे बघा सकाळी चांगली स्वच्छ हिला धुतली, कोरडी केली. आता हिला आतून ना हिला आता आपण पुसून घेऊया. दाखवणार आहे लिंबूच्या लोणच्याचा मसाला कुठला वापरायचा ते
सगळं दाखवते मी. आता हा बघा मी गॅस चालू करते. आपल्याला या बरणीला हिंगाची धुरी द्यायची आहे, जेणेकरून आपलं लोणचं खराब नाही झालं. आता ह्यातमध्ये ना मी हिंग टाकून घेणार आहे. त्याचा ह्याला जर दूर निघायला लागला ना की मग आपण काय करणार आहोत माहिती ना, आपल्या बरणीला ह्याचा दूर देणार आहे. तेव्हा का दूर निघायला लागला, दूर निघायला लागला, आता आपण ह्याला धुरी देणार आहोत. गॅस बंद करते. हो का, हिंग नाही वाया घालवायचा, टाकून द्यायचा. हो का, सगळं लागले आता आपल्या ह्याला मस्तपैकी. आता ह्याला आपण काय करायचं, ह्या बरणीमध्ये, ह्या बरणीला हिंगाची धुरी दिलेली आहे, तर ह्यातमध्ये आपण भरूया बघा. तर ह्यात भरून घेऊया. ही बरणी ना आपल्याला रोज एका बाजूला आपल्याला हिला ठेवून द्यायची आहे. हिला अजिबात कुणाचा हात सुद्धा लागला नाही पाहिजे अशा ठिकाणी आपण हिला ठेवून देणार आहोत. आणि रोज हिला हलवायचंय आणि थोडं थोडं आपण, हे हिंगाचं आहे बरं का हे काळ, रोज ह्याला आपण हलवणार आहोत आणि बाहेर ठेवणार आहोत. तिला उघडायचं नाही झाकण, पण रोज तिला हलवत राहायचंय मात्र. तुम्ही ह्या लिंबाच्या फोडी जर एकदम अशा मेल्ट झाल्या ना, 1-8 दिवसानं आपलं लोणचं बघा कसं एकदम हे होत आहे. ह्याला पाणी सुटतंय. आता हे जे आहे ना, हा मसाला तुम्ही आता हातानं घालते ह्याच्यात. त्यामध्ये सगळ्याच्याच, माझ्याकडे सगळ्याचीच पित्त प्रकृती असल्यामुळं मी ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे. साखरचं नाही बनवणार मी, तर गुळाचं बनवणार आहे. तर आता याला मी झाकण पॅक लावून टाकणार. आणि ही बरणी मी बाहेर, गिरणी आहे माझी बाल्कनीत, त्या बाल्कनीमध्ये ऊन येत आहे, त्या उन्हामध्ये मी ही बरणी ठेवून देणार आहे. बाहेर ठेवणार आहे बरणी, जेणेकरून कुणीच तिथं म्हणजे कुणाचा हात कुणी तिथं जाऊ शकणार नाही. असं मी बाल्कनीत हिला ठेवणार आणि रोज असं हलवणार आणि परत तिथंच ठेवणार. ऊन पण येतंय. तर चला आपण आता ही झाकण आणि ही बरणी आपण 8 दिवस हे लिंबाच्या फोडी मुरवाई ठेवणार आहोत. आणि 8 दिवसांनी हे लिंबाचं फोडी कशा होत्या ते पण तुम्हाला दाखवते. आणि हे मी
गुळामध्ये बनवणार आहे. ते कसं बनवायचं ते पण तुम्हाला दाखवते. तर आपल्या फोडे मुरतेत. तर आपण आपल्या फोडे मुरल्यानंतर आपण भेटूया. एक भांडे देते का हात धुवायला? बारकं दे. हे भाजून घेतो. दाखवायला लागलं ना. ओवा. बघा, ओवा झाले. आपण हे का लिंबूचं लोणचं बनवण्यासाठी काय घेतलंय? बडीशेप घेतली, धने घेतलेत, काळे मिरे घेतलेत, जिरं घेतले. आता हे ना भाजून घ्यायचं. हलवायला राहिलं. आता हे आपण सगळं भाजून घेऊया. ओवा जाळी झाली. दुसरा नाही का ओवा? त्यात ओतला होता. त्यात ओतला होता. आता हे ना जास्त नाही भाजायचं, उगाच नाही का थोडं भाजायचं. एवढा दे आणि ह्यातच टाकतो. तुझं सांडशी दे ग. कांदी आपलं हे भाजून झालंय. तर आता हे काढून घेऊया. जास्त नाही ह्याला भाजायचं, एकदम गरम करायचं, कारण हे जो मॉइश्चरायझर आहे ते जायला पाहिजे. ओवा थोडा गरम कर. जाळी नाही ना. आता ओवा टाकायचा. थोडा ओवा पण नाही का गरम करून घेऊया. ओवा पण गरम करून घेतलाय. आता ही त्याची आपण भरड करून घेणार आहे. तर आपली भरड ह्या मसाल्याची होती तोपर्यंत आपण काय करणार आहोत, पाक करून घेऊया. हे बघा अशी भरड करून घेणार आहे. आता आपण हा गुळ घेतलाय. तर 1 डझन लिंब होती, तर 1 डझनाला साधारण पाव किलोच्या 1.5 पावशेर गुळ घेतलाय. तर आता ही गुळ आपण ह्याला पाक करूया. लिंबूचं लोणचं खायला खूप चांगलं असतं आणि आयुर्वेदिक आहे.
थोडंसं पाणी घालूया. आपल्याला पाक करायचा आहे, जास्त नाही पाणी घालायचं. आपला गुळ विरगळेपर्यंतच तेवढाच पाक घालायचा, आपलं पाणी घालायचं. सॉरी. तर आता आपला गुळाचा पाक होतोय तयार. तुम्हाला दाखवते. 12 लिंबू आपण मुरवत ठेवली होती. 8 ते 10 दिवस. बघा किती मस्त अशी छान अशी मुरलेत. खूप अशी मस्त मुरलेत. त्याला हळद मीठ आणि हिंग लावून ठेवलं होतं. मस्त असं मुरलंय हे. आता आपण ह्यात मध्ये टाकणार आहोत त्या पाकामध्ये. सध्या मी थोडंच केलं, 1 डझन लिंबाचं. तर आता मी परत अजून 1 ते 2 डझन लिंबाचं पण करणार आहे, बनवणार आहे. तर आपला गुळाचा पाक होतोय बघा तयार. अजून एक खडा आहे ना, तो टाकला तर बरोबर. लिंबू हे खाण्यामध्ये असावं. लिंबूचं लोणचं, लिंबू. कारण लिंबू हे आपलं जेवण करतो ते पचायला हलकं होतं आणि सगळ्या आजारावर पण ते खूप लाभदायक आहे. तर आपला पाक तयार होतोय गुळाचा. आणि गुळामध्ये पण जास्त प्रमाणात लोह, कॅल्शियम आहे. पूर्ण क्रश करायचं म्हणजे एकदम पावडर नाही, थोडस पावडर. एकदम बारीक नाही म्हणा पावडर. वास येते. तेव्हा का पावडर बनवून घेतली, केली पावडर. आता आपला गुळाचा पाक होतोय. पाक झाला की आपण गॅस बंद करायचा आणि ह्यात मध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे. आता मी बघा ह्यात मध्ये काढून घेते. मस्त असा वास खूप छान सुटलाय मसाल्याचा आपल्या. खूपच भारी वास येत आहे बघा. थोडंसंच मी मिरं घेतलं होतं. आता मी ह्यात मध्ये मिरं पावडर टाकणार आहे. अगं ह्यात काहीच नाही की मिरं पावडर. काहीच नाही हा नंतर टाकलाय ना खडा, थोडस विरघळलं. झालाय सॉफ्ट. मग आपला पाक तयार होतो. गोड, लिंबू हे आपल्या खाण्यामध्ये असावं.
आता माझ्याकडं कलुंजी नाहीये, पण जे घरामध्ये आहे साहित्य उपलब्ध त्यातच मी बनवत आहे लिंबूचं लोणचं. काय तर निघाले तर आता आपला ना गुळाचा पाक झालेला आहे. आपल्याला जास्त हा पुढं जाऊ द्यायचा नाही. का तर मी गॅस बंद करते. आपला झालाय पाक. गॅस बंद करत आहे. हो का थोडासा अजून याला जरा नाही का म्हणून. हे पोळा का वाईट असेल वाईट. आता आपला थोडासा पाक गार होते तोपर्यंत आपण काय करणार आहोत. मिरं पावडर जरा थोडंसं होतं ना, तर थोडं मिरं जे होतं ना ते थोडं होतं. आपण त्यातमध्ये पावडर टाकणार आहोत. हा मग त्यातली हळद दे ग. हळद का कशात आहे? मसाल्याच्या डब्यातली हळद. हे बघा बॅडगी मिरची पावडर घेतली. शेंगदाणा मग घेणार आहे आपण. कशातला आहे का? हळद आपण आधी लावलेली आहे. थोडीशीच आपण हळद घालणार आहोत ह्यातमध्ये. तर आता हा आपला मसाला झालाय हे बघा. आणि हा मसाला मी ह्यातमध्ये टाकते.
त्याला मस्तपैकी हलवून घ्यायचं. मस्त पैकी असा वास घमघमाट सुटलाय बघा. आता हे जे आहे ना सुचा चमचा पाहिजे बघा. कोरडा चमचा दे. एकदम अशा आपल्या फोडी मुरल्या त्या. आता हे आपण फोडी घालून घेऊया. तुम्हाला दाखवते किती मुरल्या त्या फोडी. आणि बुडवताना नेहमी कोरडं बुडवायचं. ओलसर हे असं बुडवायचं नाही. त्यानं काय होतंय आपलं लोणचं खराब होऊन जातं. तेव्हा का तुम्हाला दाखवते ह्या फोडी किती मऊ नरम झाल्या. तेव्हा काय एकदम नरम झाल्या तेव्हा का आहे का. आता ह्या फोडी घालून घेऊ आपण. तर आता ह्या फोडी आपण सगळ्या मिक्स करून घेऊया. तेव्हा कसलं दिसतंय बघा. लाल बोंद दिसतंय नुसतं. आणि ह्या फोडी एकदम अशा मुरल्या त्या. आणि आता बघा हे लोणचं बघा कसलं भारी लागतंय आता हे खायला. तुम्हाला फोडी जर नको असतील ना तर तुम्ही ह्याला मिक्सरला फिरवून पण टाकू शकता. आम्ही कोरडा ती चमचा दे घ्या. ज्यूस आहे ते टाकू सगळा. आणि आम्ही सांगल तुम्हाला कसं झालंय हे लोणचं. दिसतंय का तुम्हाला हे बघा. ओके ज्यूस आहे ते टाकून दे. ही लांब पाहिजे आता जात नाही. हा आता ही आहे ना ह्यातला राहिलेला ज्यूस बरणीतलं सगळं टाकून द्यायचं. तर आता आपलं लिंबूचं लोणचं तयार झालेलं आहे. खाण्यासाठी तयार आहे. तेव्हा का त्याच्यामध्ये तेल नाही काय नाही. बिगर तेलाचं आहे. तर आता ही जी टेस्ट आहे ना ती आम्ही सांगत. आणि ही औषधी आहे बरं का. ही लिंबूचं लोणचं म्हणजे औषधी. आता हे गार हो द्यायचं आणि बरणीत भरून ठेवायचं. ज्या बरणीमध्ये मूग घातलं होतं ना त्या बरणीमध्ये भरायचं नाही. दुसरी बरणी आपण हे करायची घ्यायची. ती स्वच्छ धुवायची आणि त्या बरणीमध्ये भरून हे लोणचं ठेवायचं. तर आता आम्ही सांगल बघा तुम्हाला हे लोणचं कसं झालंय ते. आम्ही सांग आता हे आजच बनवलंय. हे जसं जसं ह्याच्यामध्ये मुरल ना तसं तसं हे नाही का चांगलं लागणार. तर आता ह्याच्यामध्ये नाही का फोड
हेच का रस्सा ना का? रस्सा नाही काढायचं थोडं नाही का. थोड्या अशा हे करून दाखव. मऊ झालाय पूर्ण. हो झालं ते काय. काय तुटतंय लगेच. हं. मस्त झालंय. छान झालं ना. दाढ खट्टा झालं. मिठा आंबट गोड छान लागतंय. छान लागते ना. खूपच छान झालंय. हं. मस्त मुरलंय एकदम. आणि आता हे आपलं लोणचं खायला तयार आहे. तर आज ह्याचं पहिला दिवस आहे. मी पण टेस्ट करते आणि सांगते तुम्हाला. हे बघा पुडी कसल्या हे बघा एकदम अशा हे झाल्या त्या. मस्त झालंय. एवढं मस्त झालंय ना, खूप छान झाले. आंबट गोड. ठेवा ना तिथे. खूप भारी. आता याला अजून 4-5 दिवस ठेवलं ना मस्त हे मुरल. मुरल्यानंतर अजून चांगलं लागेल हे लोणचं. हे बघा आता हे बरणीत भरून ठेवलंय आपलं लिंबाचं लोणचं. हे लिंबाचं लोणचं ना वर्षभर टिकतंय. हे ना औषधी झालं. ह्याच्यामध्ये गूळ आहे, धने आहे, जिरा आहे, ओवा आहे. तर हे लिंबूचं लोणचं पचनाला पण चांगलं आहे, औषधी आहे. तर हे तुम्ही हा माझा व्हिडिओ बघून तुम्ही पण घरी बनवा आणि खायला इतकं टेस्टी झाले ना, खूप छान झाले. तर हे लिंबूचं लोणचं कसं तुम्हाला वाटलं मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की हे लोणचं तुम्हाला कसं वाटलं. बाय.